जय श्रीराम। प्रथमतः येणाऱ्या गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्ष दिनाच्या पिंपळावतील सर्व नागरिक माता भगिनींना नववर्षाच्या खूप शुभेच्छा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या 8 ते 10 वर्षापासून पिंपळाव शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण पिंपळाव शहरामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अशा बाईक रॅलीचं म्हणजे नारी शक्तीचं दर्शन ज्याला म्हणता येईल असा कार्यक्रम या पिंपळाव शहरामध्ये घेत असतो। याही वर्षी पिंपळाव शहरामध्ये भव्य दिव्य अशी महिला बाईक रॅली संपन्न होणार आहे। या बाईक रॅलीमध्ये आत्तापर्यंत 2000 महिलांनी आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा आत्तापर्यंत मिळालेला आहे। या बाईक रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी आपल्या या बाईक रॅलीमध्ये 10 JCB, 3 हायड्रा, त्याचप्रमाणे फुलांचा वर्षाव या मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। तसेच या बाईक रॅलीमध्ये 10 ओपन जीप, 10 ओपन पिकअप, त्याचप्रमाणे प्रथमतः दर्शनी गुढीची एक मोठा रथ या बाईक रॅलीमध्ये असणार आहे। त्यासोबत 2 DJ, ॲम्ब्युलन्स आणि 2-2.5 हजार महिलांचा त्या ठिकाणी भगवे फेटे घालून असा भव्य ताफा या संपूर्ण शहरामध्ये राजमार्गाने त्या ठिकाणी ही बाईक रॅली होणार आहे। आत्ताचा प्रतिसाद बघता या बाईक रॅलीचा समारोप आपण जे वनी चौफुली येथे कमल गार्डन आहे त्या ठिकाणी होणार आहे। या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या या नारी शक्तीला 111 चांगल्या दर्जाच्या पैठण्या, त्याचप्रमाणे 31 चांदीच्या बिचव्या, तसेच एक पिठाची गिरणी, तसेच काही महिलांना विशिष्ट क्षेत्रात काम केल्याबद्दल दुर्गा पुरस्कार असं या समारोपाच्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे। त्याचप्रमाणे शेवटी जाताना महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे। अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील हिंदू शहरनी सायली जाधव याही या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। त्यांचे विशेष असं प्रबोधन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे मी पिंपळाव शहरातील सर्व नारी शक्तीला या ठिकाणी आव्हान करणार आहे की आपण या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हायचंय आणि उत्साह आनंद या कार्यक्रमामध्ये वाढवायचा आहे। धन्यवाद। जय श्रीराम।